मित्रांनो, गोल्ड ETF आज 11% खाली आला आहे आणि सिल्वर ETF 22% खाली आला आहे. काय रिझन आहे आणि पुढे काय करायचं आहे नीट ऐका. US फेडरल रिझर्व्हचे जे नवीन चेअरमन जे आले आहेत त्यांनी क्लिअरली इंडिकेशन दिलं आहे की डॉलरला मजबूत करायचं आहे आणि डॉलरला मजबूत करायचं आहे म्हणजे तात्काळ रेपो रेट जो आहे तो कमी होणार नाही आणि जेव्हा जेव्हा डॉलर मजबूत होतो तेव्हा सोन्याची आणि चांदीची जी प्राईस आहे ती कमी होते, कारण की आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्या आणि चांदीची जी विक्री आहे ती डॉलरमध्ये होते. आता असे इंडिकेशन आल्यानंतर जे मोठमोठे जे फंड हाऊसेस आहेत त्यांनी पॅनिकली सेलिंग चालू केलं. गोल्ड आणि सिल्वरचा जो भाव आहे तो ऑलरेडी खूप वाढलेला होता आणि अशा वेळेस त्यांना रिस्क घ्यायची नव्हती म्हणून त्यांनी ते विकणं स्टार्ट केलं, म्हणून भाव कमी झाला आहे. आता सिल्वरची जी डिमांड आहे ती खूप जास्त आहे इंटरनॅशनल लेवलवरती, तर तुम्हाला अशा वेळेस तुमची SIP जी आहे ती कंटिन्यू करायची आहे आणि सोनं एक रिझर्व्ह ॲसेट आहे तर त्याची पण SIP तुम्हाला बंद नाही करायची. थँक्यू सो मच.